कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, 8 गुन्हे उघड. सांगलीत एलसीबीची धडक कारवाई. चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवराष्ट्र येथे घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत महिलांचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या टोळीतील प्रमुख सराईत आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबीने चांदाक्षपणे सापळा रचून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. करण उर्फ करण रज्जा शिंदे, वय वर्ष 19, राहणार हुबालवाडी, तालुका वेबा, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात या आरोपीने सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 8 गंभीर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 8,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गत 12 ते 2026 रोजी पहाटेच्या सुमारास देवराष्ट्रे तालुका कडगाव येथील रहिवासी बाबुराव बलभीम सुतार यांच्या घरात 2 अज्ञात इसमांनी प्रवेश केला होता. आरोपींनी घरातील महिला व मुलांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र, बोरमाळ व कर्णफुले जबरदस्तीने ओरबडून नेली होती. या धक्कादायक घटनेनंतर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील वाढत्या जबरी चोऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले. 18 जून 2026 रोजी हे पथक तासगाव भागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील उदयसिंग माई यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. देवराष्ट्रेतील गुन्ह्यातील एक संशयित इसम तासगावमधील 5वा मैल परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून करण शिंदे याला ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती व कसून चौकशी केली असता त्याने आपल्या 5 साथीदारांच्या मदतीने सांगली व सातारा जिल्ह्यात केलेल्या 8 गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून खाली मुद्देमाल जप्त केला आहे. सोन्याचे दागिने, 55 ग्रॅम वजनाची मणिमंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले, अंगठी किंमत रुपये 8 लाख, मोटारसायकल गुन्ह्यात वापरली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर किंमत 50,000, एकूण जप्त मुद्देमाल 8,50,000 रुपये. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपुनी राजेंद्र यादव, सपुनी राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, उदयसिंह माई, संदीप गुरव, मच्छिंद बर्डे, अरुण पाटील, सतीश माने, अमर नरळे, सूरज थोरात, विनायक सुतार, अभिजित ठाणेकर, संकेत कानडे, सुशांत चिले, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे विक्रम कुंभार, विनायक सावळगे, प्रवीण मलमे, सायबर पोलीस ठाण्याचे सतीश अलदर, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपुनी राजेंद्र यादव करत आहेत.